नमस्कार, मी CA रोहन रमाकांत पिंगळे. माझ्या CA रोहन पिंगळे यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवात करूया आपल्या मिशन डिजिटल भारत या व्हिडिओ सिरीजला. आजचा आपला भाग 4 आणि आपल्या विषयाकडे वळण्याच्या आधी आपण जाणून घेऊया काय आहे मिशन डिजिटल भारत. डिजिटल डी म्हणजेच डोळस असं व्यक्तिमत्व जे अंधश्रद्धा अंधविश्वास वर नसलेलं, म्हणजेच प्रत्येक गोष्टीकडे एक कार्यकारणभाव जाणून घेऊन बघणारा, माहिती काढून त्याच्यावर नंतर मत व्यक्त करणारा असं व्यक्तिमत्व म्हणजेच डोळस व्यक्तिमत्व. त्याच्यानंतर आय म्हणजेच इन्स्पिरेशनल, प्रेरणा घेणारा आणि प्रेरणा देणारा असं व्यक्तित्व. जी म्हणजेच गतिशील डायनामिक असं व्यक्तिमत्व, एकाच वेळी 2 ते 3 गोष्टी व्यवस्थितरित्या फोकस ठेवून पार पाडणारा. पुन्हा एकदा आय इंटेलिजंट म्हणजेच हुशार व्यक्तिमत्व, अति हुशार नव्हे. त्याच्यानंतर टी तपस्वी तेजस्वी आणि तडफदार असं व्यक्तिमत्व. तपस्वी म्हणजेच एखादी गोष्ट करायची म्हटल्यावरती ती आपली गोष्ट धर्म मानून तडीस नेणारा, पूर्ण करणारा म्हणजेच तपस्वी. तेजस्वी आणि तडफदार म्हणजेच आपल्या पर्सनॅलिटीमधून, म्हणजेच आपण कसं बोलतो, कसं चालतो, आपल्या ध्येयबोलीतून एक प्रेझेंटेबल व्यक्तिमत्व म्हणजेच तेजस्वी आणि तडफदार. त्याच्यानंतर ए म्हणजेच आध्यात्मिक व्यक्तिमत्व. आता आध्यात्मिक म्हणजेच कर्मकांडात्मक नव्हे. आध्यात्मिक म्हणजेच आपले वेद पुराण जे आहे त्याचा अभ्यास करणारा, ते जाणून घेणारा आणि ते आत्मसात करून आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये ते इम्प्लिमेंट करणारा म्हणजेच आध्यात्मिक असं व्यक्तिमत्व. आणि एल म्हणजेच लढवय्या. लढवय्या व्यक्तिमत्व म्हणजेच कसं की आपण प्रत्येक गोष्ट जो असेल ते व्यक्तित्व परखडपणे मांडणारा, कुणालाही न घाबरता न डगमगता आपलं मत व्यक्त करणारा असं व्यक्तिमत्व, लढवय्या व्यक्तिमत्व. तर हे आहे मिशन डिजिटल भारत. तर आपण ह्या व्हिडिओ सिरीजमधून आपलं असं व्यक्तित्व घडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपले प्रत्येक व्हिडिओ ह्या व्हिडिओ सिरीजमधले असे असणार आहेत की ते आपलं व्यक्तित्व ते कसं घडण्यामागे आपल्याला हेल्प करणार आहे. तर आता आपण 4थ्या भागाला सुरुवात करणार आहोत. आजचा आपला विषय आहे व्यसन, ॲडिक्शन. आणि मी जसं नेहमी म्हणतो, आजही तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. प्रत्येक वेळी ह्या व्हिडिओ बघताना तुम्हाला नोंद करायची आहे. जसं मी इथे पॉइंटर्स लिहिणार त्याप्रमाणे तुम्हाला तुमचे 1 पेज समरी तयार करायची आहे. त्यामुळे निवांतपणे वही पेन्सिल घ्या, वही पेन घ्या आणि सुरुवात करा. आपला आजचा विषय आहे व्यसन. आता यातही आपले 4 पॉइंट असतील. आपण त्या 4 पॉइंटमध्ये व्यसन म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत. चांगली व्यसनं कुठली, वाईट व्यसनं कुठली, आणि व्यसन लागण्यामागची कारणं काय आहेत, आणि लास्टला म्हणजे शेवटी आपल्याला लागलेल्या व्यसनांवरती मात कशी करायची हे पण आपण पाहणार आहोत. तर शांतपणे हा व्हिडिओ बघा, व्यवस्थित प्रत्येक गोष्ट नोंद करून घ्या. पहिले आपण जाणून घेणार आहोत व्यसन म्हणजे काय. व्यसन म्हणजे काय. आता कसं असतं, व्यसन म्हणजेच आपली एखादी सवय
म्हणजे काय होतं की ते केल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही, ती गोष्ट पुन्हा पुन्हा करावीशी वाटते आणि जर नाही केली तर बेचैन वाटायला लागतं. आणि जर आपल्याला ते करायचंच आहे म्हणजे त्यासाठी आपण कोणतीही किंमत मोजायला तयार असतो. अशी जर जी एखादी गोष्ट असेल, अशी जर एखादी ती सवय असेल, तर ते झालं व्यसन. तर काय आहे व्यसन म्हणजे काय? तर एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करायला वाटणं. एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करायला वाटणे. एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करायला वाटणं. आणि दुसरं, ती न केल्यास बेचैन वाटणं. एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करायला वाटणं, ती न केल्यास बेचैन वाटणं. आणि आपली तिसरी गोष्ट, तिसरा पॉइंट आहे, ती गोष्ट करण्यास प्राधान्य देणं. ती गोष्ट करण्यास प्राधान्य देणं म्हणजेच प्रायोरिटी. त्या गोष्टीला कसं प्रायोरिटी म्हणून आपण ती पहिलं करू, ते म्हणजे बाकीच्या गोष्टींना कधी कधी आपण मागे टाकून देऊ, पण ते आधी करायला पाहिजे, अशी गोष्ट. आणि चौथा पॉइंट त्यात आपण काय म्हटलं, ती गोष्ट करण्यास कोणतीही किंमत मोजणं. कोणतीही किंमत मोजणे. आता ही किंमत जी आहे ना, ही कशा प्रकारे, तर पैसा, कोणती म्हणजे ती गोष्ट करण्यास कोणतीही किंमत मोजणं म्हणजे काय, पैसा, किती पैसा लागू दे, मला करायचं, मला ते हवंय, मी करणार, त्यासाठी तुम्ही पैसा कितीही मोजायला. त्यानंतर वेळची पण ही पण किंमत झाली, त्या गोष्टीला तो वेळ देणं, बाकीचं राहू दे बाजूला, पण मला याला वेळ द्यायचा आहे आधी. आणि त्याच्यात तिसरी, नात्यामधील कटुता. म्हणजे ह्या व्यसनापायी, ते व्यसन करायचंच आहे, तर कधी कधी आपण नात्याला पण तोडू शकतो, मोडू शकतो. ही झाली किंमत. तर पुन्हा एकदा भाऊ, व्यसन म्हणजे काय, तर एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करायला वाटणं, ती न केल्यास बेचैन वाटणं, ती गोष्ट करण्यास प्राधान्य देणं, प्रायोरिटी देणं, आणि ती गोष्ट करण्यास कोणतीही किंमत मोजणं, पैसा, वेळ, नाहीतर नात्यातील कटुता. आता आपण पाहूया वाईट आणि चांगली व्यसनं कोणती. दुसरा पॉइंट लिहिताय ना, लिहा. वाईट आणि चांगली व्यसनं कोणती. वाईट आणि चांगली व्यसनं कोणती. आता आपण पहिले पाहूया वाईट व्यसन. आता बऱ्याच जणांना वाईट व्यसनं कोणती हे नक्कीच माहिती आहे, पण आपण एकदा उजळणी करूया की काय आहे वाईट व्यसनामध्ये, काय काय येतं. तर
दारू, सिगरेट, तंबाखू, गुटखा, त्यानंतर जुगार, कुठल्याही प्रकारचा जुगारात्मक खेळ, पत्ते असो, मटका असो, असा जुगार, त्यानंतर चरस, गांजा, आता हे बऱ्याच जणांना माहिती आहेच की हे व्यसनं आहेत आणि ही वाईट व्यसनं आहेत. आणि आता सगळ्यात महत्वाचं आजच्या डिजिटल युगातलं वाईट व्यसन, कारण का ते व्यसन आहे हे नक्कीच, पण ते चांगलं की वाईट, ही तर वाईटच आहे, याच्यात चांगलं काहीच नाही. ह्या व्यसनांमध्ये चांगलं काहीच नाही. दारू, सिगरेट, तंबाखू, गुटखा, चरस, गांजा, जुगार ही वाईटच आहेत. हे कधीच चांगले असू शकत नाहीत. पण आता जे पुढचं व्यसन मी म्हणतोय, हे जर व्यवस्थित वापर केला ना तर ते चांगलं आहे, पण जर त्याचा उपयोग आपण दुरुपयोग केला तर ते वाईट होऊ शकतं. आणि ते आहे मोबाईल, सोशल मीडिया. मोबाईल, सोशल मीडिया. मोबाईल, सोशल मीडिया हे असं एक व्यसन आहे जे मी वाचलं, ते वाईट आपण कसा उपयोग करतो त्यावर अवलंबून आहे. ते वाईट आहे की चांगलं आहे. आता आपण जाणून घेऊया आपल्या पुढचं चांगली व्यसनं काय. चांगली व्यसनं, आता चांगली व्यसनं इज इक्वल टू, चांगली व्यसनं इज इक्वल टू शिस्तबद्ध जीवन पद्धती. शिस्तबद्ध जीवन पद्धती. चांगली व्यसन म्हणजेच इज इक्वल टू शिस्तबद्ध जीवन पद्धती. आणि यात 3 गोष्टी आपण असं म्हणू शकतो. एक साधारण आपण उदाहरण म्हणून पाहूया. शिस्तबद्ध जीवन पद्धती म्हणजेच काय, तर रात्री लवकर झोपणं, आणि सकाळी लवकर उठणं. दुसरं आहे त्यात नियमित योगा व्यायाम करणं. नियमित योगा व व्यायाम करणं. ह्यावरही आपल्या व्हिडिओ सिरीजमध्ये याच्यावर एक वेगळा सेपरेट व्हिडिओ आपण बनवणार आहे, शिस्तबद्ध जीवन पद्धती. आता आपण इथे थोडक्यात हे लिहूया की याच्यात काय आहे शिस्तबद्ध जीवन पद्धती. पण शिस्तबद्ध जीवन पद्धती इज इक्वल टू चांगली व्यसन, चांगल्या सवयी. आणि तिसरं आहे योग्य आहार घेणं, योग्य प्रमाणात. योग्य आहार घेणे म्हणजेच योग्य प्रमाणात आहार, हे झाली चांगली व्यसन. 2 पॉइंट आपले झालेले आहेत. आता 2 पॉइंट राहिलेले आहेत आजच्या आपल्या विषयामध्ये. पहिला आपण जाणून घेतलं व्यसन म्हणजे काय. एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करायला वाटणं, ती न केल्यास बेचैन वाटणं, ती गोष्ट करण्यास प्राधान्य देणं आणि ती गोष्ट करण्यास कोणतीही किंमत मोजणं, जसं की पैसा, वेळ आणि नात्यामधील कटुता. दुसरं आपण म्हटलं की वाईट आणि चांगली व्यसनं कोणती. वाईट व्यसनं दारू, सिगरेट, तंबाखू, गुटखा, जुगार, चरस, गांजा ही वाईटच आहे. ही चांगली कधीच होऊ शकत नाही, ही वाईटच राहणार. आणि चौथं त्याच्यातलं आपण एक व्यसन बघितलं की मोबाईल आणि सोशल मीडिया. आता मोबाईल आणि सोशल मीडिया हे असंच आहे जसं आपण म्हटलं की त्याचा उपयोगावरती अवलंबून आहे. ते चांगलं आहे
की वाईट आहे. जर याचा चांगला उपयोग केला तर ते चांगल्या व्यसनात येणार, आणि जर त्याचा दुरुपयोग केला, वापर नीट नाही केला, तर ते वाईट व्यसनच आहे. चांगली व्यसन इज इक्वल टू शिस्तबद्ध जीवन पद्धती, म्हणजे रात्री लवकर झोपणं, सकाळी लवकर उठणं, नियमित योगा व व्यायाम करणं आणि योग्य आहार घेणं योग्य प्रमाणात. आता हे जे आहे ना, मोबाईल आणि सोशल मीडिया, याच्यावर आपण थोडक्यात बोलू. जर याचा उपयोग म्हणजे काय, आता तुम्ही म्हणाल, तुम्ही स्वतः अनुभवताय, आपल्या आजूबाजूला हे आपण बघतो की कसं लोकांना गेम्सची सवय लागली आहे त्याच्यामध्ये, आणि सोशल मीडिया म्हणजेच आपलं इन्स्टा झालं, फेसबुक झालं, याच्यावरती ते रील्स बघणं, छोटे छोटे व्हिडिओज बघणं, आणि ते असे स्क्रोल करत 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 आपण जवळपास दिवसातले अर्धा एक एक दीड तास असेच घालवतो. म्हणजेच काय झालं, ते खरं वाईट झालं ना, वाईट व्यसन. तो आपण त्या वेळेचा उपयोग आपण चांगल्या कुठल्या तरी गोष्टीसाठी, आपल्या छंदासाठी म्हणा किंवा अजून काही गोष्ट करण्यासाठी वापरू शकतो, पण आपण ते करत नाही आणि त्याच्यामुळे ते वाईट ठरतं. तर हे थोडक्यात आपण जाणून घेतलं की मोबाईल आणि सोशल मीडिया हे वाईट का त्याचा, आणि त्याचा जर चांगला उपयोग केला, माहिती काढून घेण्यासाठी, माहिती जाणून घेण्यासाठी, आपण काय करतोय त्याच्यासाठी, त्या रिलेटेड गोष्टी बघण्यासाठी जर त्याचा उपयोग करून घेतला, तर ते खूप खूप महत्वाचं आहे आणि गरजेचंही आहे आजच्या डिजिटल युगामध्ये. तर आपण आता आपल्या तिसऱ्या पॉइंटकडे वळूया. वाईट व्यसन लागण्याची कारणं काय ती जाणून घेऊया. वाईट व्यसन लागण्याची कारणे. वाईट व्यसन लागण्याची कारण, याच्यात पहिलं आणि महत्वाचं कारण आहे साथ संगत. तुमचे मित्र, तुमच्या आजूबाजूचे शेजारी, तुम्ही ज्यांच्यामध्ये उठता बसता, त्यांचं वागणं कसं आहे यावर अवलंबून असतं. पण यातही जर आपल्या मनावर आपला ताबा असेल तर याचा उपयोग म्हणजे वाईट व्यसन लागण्याचा आपल्याला काही फरक पडणार नाही. पण आहे, साथ संगत खरंच महत्वाची आहे. आपण एखाद्या वयामध्ये असताना आपण त्याकडे अट्रॅक्ट होऊन जातो आणि त्यामुळे आपल्याला वाईट व्यसनं लागू शकतात. एखाद्या मित्रांच्या दबावामुळे आपले ते काय जोक मारले, अरे काय तू काय कर, हे केलं पाहिजे असं काही सांगण्याने, आणि त्यावेळी आपण जर हो खरंच करायला पाहिजे आणि एकदा करून बघायला काय, तर ती झालं साथ संगतीचा असा परिणाम होऊ शकतो आणि आपण व्यसनांच्या आहारी, म्हणजे एकदा आपण सुरुवात करतो आणि मग ती आपल्याला तल्लफ लागते, आपण ह्या अशा गोष्टींकडे जाऊ शकतो. दुसरं आहे जाहिराती. आता तुम्ही म्हणाल जाहिराती, येस, आता जाहिरातीमध्ये आहे किंवा आपले मीडियाज आहेत, मूवीज वगैरे मध्ये पण सर्रास काही गोष्टी दाखवल्या आणि ते आपण खूप आधी पाहिलं गेलं आपल्या वयामध्ये, लहानपणी, म्हणजे एकदम असं तारुण्यात येत असताना वगैरे, आणि त्याचा परिणाम असा होऊ शकतो की अरे हा हे लोक करतायत किंवा हे करून बघायला काय आहे, सिगरेट आहे, दारू आहे, या गोष्टी. आणि जाहिरातही जसे काही काही पान मसाल्याच्या ऍड वगैरे करतात किंवा अजून काही जे आपले रोल मॉडेल्स म्हणून, म्हणजे हिरो किंवा खेळाडू, स्पोर्ट्समन, असं काही काही केलं तर ते अट्रॅक्ट आपण तिथे होऊ शकतो. आणि त्यामुळे हे कारण मी घेतलं की त्या गोष्टीमुळे आपण त्या गोष्टीकडे वळू शकतो त्या अशा जाहिराती बघितल्यामुळे. तिसरं आहे याच्यात, जसं मी इथे म्हटलं, स्वतःच्या मनावर ताबा नसणं. स्वतःच्या मनावर ताबा नसणे. स्वतःच्या मनावर ताबा नसणे, आपल्या मनावर आपला ताबा, कंट्रोल असणं खूप गरजेचं आहे. आणि ते राहण्यासाठी योगा तुमच्या रुटीन लाईफमध्ये सुरू करा, खूप महत्वाचं आहे. योगा, मेडिटेशन्स वगैरे, प्राणायाम केल्यामुळे तुम्ही तुमच्या मनावरती तुमचा ताबा
निर्माण करू शकता, ठेवू शकता तुम्ही. कारण का स्वतःच्या मनावर ताबा असणं खूप गरजेचं आहे. ह्या 7 संगतला निरभ्र करायचे असेल, जर तुमच्या बरोबरचे कोणी आजूबाजूचे किंवा तुमच्या बरोबरचे जर अशा काही व्यसनांच्या आहारी गेले असेल किंवा हे अशी व्यसनं करत असतील, तर असं नाहीये की त्यांच्याबरोबर राहावं लागतं. काही गोष्टी गरजेच्या असतात. आता हे जरी म्हणून हे करणारे असले आपल्या बरोबर, तरी आपल्याला ते कसं लागू नये, तर त्यासाठी आपल्या मनावरती आपला ताबा असणं गरजेचं आहे. आणि ते तुम्ही आत्मसात करू शकता. त्याला तुम्हाला करण्यासाठी योगाचा खूप छान उपयोग आहे त्या गोष्टीसाठी. आता यात अजून एक कारण आहे आपल्याला व्यसन लागण्याचं, अजून एक सो कॉल्ड एकटेपणा. सो कॉल्ड एकटेपणा. आता एकटेपणाच्या कारण वेगवेगळी असू शकतात. जसं की आता कोणी प्रेमात भंग वगैरे झाला तर खूप इमोशनली स्वाभाविक आहे, आपल्याला दुःख होतं, त्रास होत असतो. पण त्यातून मग बाहेर पडायला व्यसनच करायला पाहिजे ही गरज नाहीये. आपण त्यावेळी जर आपल्या मनावर आपला कंट्रोल, ताबा नसला, तर ह्या सो कॉल्ड एकटेपणामध्ये कुठल्याही याचं कारण एकटेपणाचं कारण कुठलंही असू दे, पण त्या एकटेपणाच्या याच्यात जर आपण आपल्या मनावर ताबा नसला, तर आपण एकदम सोप्या याच्यामध्ये ह्या व्यसनांच्या आहारी जाऊ शकतो. त्यामुळे त्या सो कॉल्ड आता सो कॉल्ड एकटेपणा मी असा शब्द का म्हणतोय, कारण का काय असतं, आपण उगच एक दाखवतो की आपण एकटा आहोत, अरे हे नाही ते नाही आपल्या आयुष्यात, आता मला कोण काय काही नाही. उलट एकटे आहात, मस्त जगा, मस्त आनंद घ्या आणि आनंद द्या ना. तो कशाला एकटेपणा आहे. थोडे दिवस त्रास होतो हे स्वाभाविक आहे. जसं मी म्हटलं, त्रास होणार, कारण का तुम्ही कुठल्या रिलेशनशिपमुळे काही एकटेपणा झाला असेल किंवा अजून काही स्ट्रेस लेवल म्हणा किंवा दुसऱ्या कारणामुळे तुम्हाला तो एक एकटेपणा जाणवत असेल किंवा तुम्ही तुमचं मन मोकळं करू शकत नसाल अशा वेळी, पण तो एकटेपणाला म्हणून तो एक आपलाच निर्मित एकटेपणा असतो. तसं बघितलं तर म्हणून मी तो सो कॉल्ड एकटेपणा हा शब्द, सो कॉल्ड शब्द त्याच्यासाठी म्हणतोय की तो एकटेपणा जो आहे ना, तो आपणच निर्माण केलेला असतो. आणि त्यावरती जर त्यावेळी आपण जर आपल्या काही गोष्टी केल्या नाहीत, आणि म्हणून इथेही योगाचा सगळीकडे फायदा होतो. जर तुम्हाला योगा करण्याची सवय असणार, तर तुम्हाला ह्या सिच्युएशनमध्ये तर तुम्ही पहिले जाणार नाहीत. जर तुम्ही नित्य नियमाने योगा जर करत असाल, तर तुम्ही पहिले ह्या सिच्युएशनमध्ये जाणारच नाही. आणि म्हणून जरी गेलात तरी तुम्हाला योगा वगैरे जर करत असाल, तर तुम्हाला ह्या व्यसनांच्या ह्या एकटेपणामध्ये ह्या व्यसनांच्या आहारी तुम्ही जाणार नाहीत. करून बघण्याची इच्छा, जसं मी मध्ये एकदा बोललो आजच्याच आता आपल्या व्हिडिओने, करून बघण्याची इच्छा. करून बघण्याची इच्छा, जसं आपण कॉलेज वरील मुलं असतात, मित्रांबरोबर जात असतं आणि त्यावेळी मित्र सांगतात किंवा आपल्यालाही ती एक इच्छा होऊन जाते, अरे चला करून तर बघूया, ट्राय करणे में क्या हर्ज है. तसं आपण ते ट्राय करण्याच्या मध्ये कधी ते व्यसन म्हणून आपल्याला सुरुवात होऊ शकतं, आपल्यालाही कळायला, म्हणजे तो एकदम थिन लाईन आहे त्या याच्यामध्ये. म्हणून करून बघण्याच्या इच्छेपायी आपण एकदा सुरुवात करतो, दारू, सिगरेट किंवा असं तंबाखू काय किंवा गुटखा किंवा जुगार काय, आणि त्याच्या आहारी जाण्याचं ती सुरुवात असते. त्यामुळे हे कारण झालं करून बघण्याची इच्छा. आणि पुन्हा एकदा सो कॉल्ड शब्द वापरतोय मी इथे, सो कॉल्ड ताण म्हणजे स्ट्रेस. आता ताण कुठला असू शकतो, कामाचा किंवा कुटुंबातील काही गोष्टींचा. कुटुंबातील घरचा वगैरे असं. तर ह्या सो कॉल्ड ताण का परत मी इथे म्हणतोय, कारण का हाही आपला निर्मित स्ट्रेस आहे. आपण कसं गोष्टींकडे बघणार, आपला बघण्याचा दृष्टिकोन महत्वाचा आहे प्रत्येक गोष्टीकडे. आपण करत असलेल्या आपल्या कामामध्ये, आपल्या घरातील काही गोष्टींचा जर आपण त्याच्याकडे कसं बघतोय, सकारात्मक दृष्टीने काही बघण्याचा जर प्रयत्न केला ना,
तर हा जो ताण येतो कामातल्या गोष्टींमुळे किंवा तर तोही आपण थांबवू शकतो, थोपवू शकतो. पण जर तो घेतलात, कारण का ते एक रिझन आहे, लोक स्ट्रेस ताण ताण करत त्याच्यामुळेही की बाबा चला थोडंसं आपण हे करूयात, दारू किंवा सिगरेट आहे, तंबाखू गुटखा हे थोडं हे केल्यावरती एक आपण म्हणतो ना थोडंसं आपल्याला काय लागत असेल तर त्यामुळे एक रिलॅक्स वाटत असेल, आणि त्यामुळे हे कारण आहे. तर वाईट व्यसन लागण्याची कारणं: साथ संगत, जाहिराती, स्वतःच्या मनावर ताबा नसणं, सो कॉल्ड एकटेपणा, करून बघण्याची इच्छा, आणि सो कॉल्ड ताण कामाचा किंवा घरच्या गोष्टींचा. आता आपल्या चौथ्या पॉइंटकडे जाण्यापूर्वी पुन्हा एकदा आपण उजळणी करूया. व्यसन म्हणजे काय? एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करायला वाटणं, ती न केल्यास बेचैन वाटणं, ती गोष्ट करण्यास प्राधान्य देणं, आणि ती गोष्ट करण्यास कोणतीही किंमत मोजणं, जसं की पैसा, वेळ आणि कुटुंबातील आपल्या नात्यांमधील कटुता. वाईट व्यसनं कुठली? तर दारू, सिगरेट, तंबाखू, गुटखा, जुगार, चरस, गांजा, आणि आजच्या याच्यातलं मोबाईल आणि सोशल मीडिया. जर त्याचा उपयोग तुम्ही नीट करत नसाल तर ते वाईट व्यसन होऊ शकतं. आणि चांगली व्यसन म्हणजेच काय? तर इज इक्वल टू शिस्तबद्ध जीवन पद्धती, जी आहे रात्री लवकर झोपणं आणि सकाळी लवकर उठणं, नियमित योगा व व्यायाम करणं, आणि योग्य आहार घेणं योग्य प्रमाणात. वाईट व्यसन लागण्याची कारणं: साथ संगत, जाहिराती, स्वतःच्या मनावर ताबा नसणं, सो कॉल्ड एकटेपणा, करून बघण्याची इच्छा, आणि सो कॉल्ड ताण, स्ट्रेस कामाचा किंवा घरातल्या गोष्टींचा. आणि आता सगळ्यात महत्त्वाच्या पॉइंटकडे आपण वळणार आहोत. वाईट व्यसनांवर मात कशी करायची? वाईट व्यसनांवर मात कशी करायची? म्हणजे जर तुम्हाला व्यसन लागलंच असेल तर यातून बाहेर कसं पडायचं? एक मी माझे अनुभव म्हणा किंवा थोडक्यात असं मला वाटतं की हे आपण ह्या गोष्टी जर केल्या तर आपण आपल्या व्यसनांवर मात करू शकतो. ते तुमच्याशी आज मी शेअर करतोय की आपण कसले याच्यात मार्ग काय आहेत. सगळ्यात पहिला मार्ग, सर्वात पहिले योगाला सुरुवात करा. पहिले योगाला सुरुवात करा. योगाला सुरुवात केल्यामुळे काय होईल तर तुम्ही तुमच्या मनावरती ताबा मिळायला मदत होईल. याच्यामुळे काय होईल? मनावर ताबा मिळण्यास मदत होईल. ऍक्च्युली ते तर एक योगा हा सर्वांगीण उपयोगाचा आहे, सगळ्या गोष्टीत त्याचा फायदा होतो. म्हणूनच मी म्हटलं की तुम्हाला जर वाईट व्यसनांवर मात करायची आहे तर सगळ्यात पहिले योगाला सुरुवात करा. दुसरं, साथ संगत बदला. जर शक्य असेल तर साथ संगत बदला. जर तुमच्या मनावर तुमचा ताबा नसेल, तुम्ही तो कंट्रोल ठेवू शकत नसाल तर सगळ्यात उपयोगाचं म्हणजे शेवटी तुम्हाला साथ संगत बदलणं गरजेचं आहे. शक्य असेल तेवढ्या लवकर बदला. तिसरं, आत्मचिंतन करा. आता आत्मचिंतन करा म्हणजेच काय करायचं? तर दोन गोष्टी याच्यामध्ये. आत्मचिंतन करायचं कशावर आहे आपल्याला? तुम्ही विचार करा की जे वाईट व्यसन आहे त्या व्यसनांचं काय असतं माहितीये? क्षणिक फायदे असतात, शॉर्ट टर्म फायदे, क्षणिक फायदे. वाईट व्यसनांचे क्षणिक फायदे, क्षणिक फायदे. वाईट व्यसनांचे क्षणिक फायदे असतात, शॉर्ट टर्म, आणि लॉंग टर्म म्हणजेच दूरगामी परिणाम असतात. वाईट दूरगामी परिणाम
वाईट दूरगामी वाईट परिणाम. हे झाले शॉर्ट टर्म, हे झाले लॉंग टर्म. म्हणजे वाईट व्यसन काय होतं की आपल्या थोडक्या शॉर्ट टर्म साठी रिलॅक्स वाटतं सिगरेट दारू वगैरे मुळे, आणि पण ते आपण एक एक करत गेलो तर त्यामुळे आपले वाईट परिणाम हे दुर्गामी होतात ना. मग पूर्ण हेल्थ असो, मन असो, सगळ्या गोष्टीवरती त्याचा परिणाम होतो. तुमचे नात्यांमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात, तुमच्या स्वतःचा हेल्थचा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे असे वाईट दुर्गामी परिणाम आहेत ते वाईट. हे याच्यावर आत्मचिंतन करायचं आपल्याला की आपण अरे एखादी गोष्ट तर आपण का म्हणजे कशाला करायला पाहिजे ते, ह्यावर आत्मचिंतन करायचंय की त्याचे बाबा मला क्षणिक फायदे आहेत पण दुर्गामी वाईट परिणाम आहेत, यावर आत्मचिंतन करायचं. त्याच्यानंतर चांगल्या व्यक्तिमत्वांची चरित्रात्मक पुस्तकं वाचणे. चरित्रात्मक पुस्तके वाचणे. चांगले चरित्रात्मक पुस्तकं वाचायला सुरुवात करा. भले तुम्हाला हातात घेऊन नसेल वाचायचं तर तुम्ही टेक्नॉलॉजी सेव्ही असाल तर मोबाईलवरती डाउनलोड करा आणि वाचा. ते वाचन खूप महत्वाचं आहे. वेळेचं नियोजन करा. वेळेचं नियोजन करा. का तर याच्यामुळे तुमचा कामाचा स्ट्रेस वगैरे जे तुम्ही म्हणता सो कॉल्ड असेल ना ताण, तो निघून जाईल. म्हणून वेळेचं नियोजन करायचं आहे. तर त्याच्यामुळे कारण का हे कारण आहे आपलं वाईट व्यसन लागू शकतं. तसं तुम्ही वेळेचं नियोजन केलं तर तुमचा ताण कमी होईल आणि तुम्ही व्यसनांच्या आहारी जाऊ शकणार नाही. कुटुंबातील व्यक्तींशी संवाद साधा, मन मोकळेपणाने बोला. कुटुंबातील व्यक्तींशी संवाद साधा. कुटुंबातील व्यक्तींशी संवाद साधा, मन मोकळेपणाने बोला. तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तुमच्या आयुष्यात, तुम्हाला असं वाटत असेल तर जो सोकॉल्ड एकटेपणा होतो ना ते ठेवू नका. शेअर करा, बोला काही, आणि ऐका सुद्धा. खूप महत्वाचं आहे त्या गोष्टी. म्हणून त्याच्यात वाचन आहे. वाचन केल्यामुळे पण आपल्याला काहीतरी आपला एकटेपणा तो जो तुम्ही सोकॉल्ड निर्माण केलेला असेल तो जाईल. आणि बोला ना. कुटुंबातील व्यक्तींशी, आपले जे जवळचे कोणी असेल त्यांच्याशी संवाद साधा तर तुम्ही त्या व्यसनांवर मात करू शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं इथे इच्छा तेथे मार्ग, इथे लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात राहील. इच्छा तेथे मार्ग. जर तुम्हाला इच्छा असेल तर मार्ग नक्कीच मिळतो. प्रॉब्लेम्स आहेत तर सोल्युशन्स पण आहेत, ते तुम्हाला शोधायचे आहेत. तर इच्छा असणं महत्वाचं आहे. जर इच्छा असेल तर मार्ग हा निघतोच. जर तुम्हाला व्यसन लागलं असेल आणि तुम्हाला जर ते व्यसन सोडायचं असेल, त्याच्यावर मात करायची असेल तर ते तुम्हीच करू शकतात. तुम्हाला इच्छा हवी, तुम्ही करू शकता. तुम्हीच स्वतःचे मदतगार आहात, कोणीही याच्यात मदत करू शकत नाही. तुम्हाला हेल्प करतील लोक, सांगतील, पण शेवटी तुम्हाला आतून आलं पाहिजे की येस आपल्याला, आपण व्यसनाच्या आहारी गेलोय, आपण एखादं व्यसन करतोय, ते आपल्याला सोडायचं आहे आणि ते कायम त्याच्यातून बाहेर पडायचं आहे, हे तुम्हाला वाटलं पाहिजे. ही इच्छा असेल तर तो मार्ग नक्कीच निघणार. तर आपण काय पाहिलं, आजचा विषय होता आपला व्यसन. त्याच्यात आपण बघितलं व्यसन म्हणजे काय, वाईट आणि चांगली व्यसनं कोणती, वाईट व्यसनं लागण्याची कारणं आणि वाईट व्यसनांवर मात कशी करायची. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा, कमेंट करा. आवडलं तर लाईक करा आणि शेअर करा.
भरपूर लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा. आपल्याला एक मिशन डिजिटल भारत आहे, जे आपल्याला एक चांगलं व्यक्तित्व घडवायचं आहे आणि हे चांगलं व्यक्तित्व घडण्यासाठी तुमच्याकडून एकच आहे की हा व्हिडिओ तुम्ही स्वतः नीट पाहायचा आहे आणि तो लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. तर तुम्ही यात नक्कीच मला मदत कराल अशी अपेक्षा बाळगून इथेच थांबतो. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.